संपूर्ण जगभरात युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह हॉटेल व्यावसायिक असतील, गॅसशी संबंधित उद्योग असतील, या सगळ्यांना ज्याचा फटका बसताना पाहायला मिळतोय। आणि असं असताना धुळ्यातील राहुल कुलकर्णी यांनी MIDC मध्ये या ठिकाणी बायोमास नावाचा एक इंधनाचा प्रकल्प सुरू केला आणि सध्या या प्रकल्पाला धुळे शहरासह जिल्ह्यातून असेल, इतर राज्यातल्या इतर जिल्ह्यातून असेल, अगदी बाहेर गावच्या मोठमोठ्या कंपन्या असतील, हॉटेल व्यावसायिक असतील, यांच्याकडनं एक उत्तम अशी मागणी होताना पाहायला मिळते आहे। बायोमास हा नेमका प्रकल्प नेमका काय आहे, कशा पद्धतीने इंधनाचा पुरवठा करतो आणि त्यामुळे आपला इंधनाचा प्रश्न कशा पद्धतीने नेमका सुटत असतो, या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी राहुल कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, नेमका हा प्रोजेक्ट काय आहे, कशा पद्धतीची ही संकल्पना आणि हे कसं तयार केलं जातं? हे बायोमास स्टोव्ह जे आहेत ते हे जे लाकूड, कोळसा किंवा ब्रिकवेट पॅलेट म्हणजे जे वेस्ट ॲग्री वेस्ट असतं त्याला कॉम्प्रेस करून जे इंधनाचे असे ठोकळे बनवले जातात, तर हे ग्रीन फ्युएल आहे। हे आपण याला इंधन म्हणून वापरू शकतो किंवा परिसरातील लाकूड असेल तर ते कापून आपण याला वापरू शकतो। आणि हे जे आहेत हे सगळे सायंटिफिक स्टोव्ह आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यांची इफिशियन्सी काढली जाते आणि याच्यामुळे आपण जर 3 दगडांची चूल आपण नेहमी पाहतो जी आपल्या घरी असते, त्याच्यात आणि याच्यात फरक केला तर याच्यामध्ये 3 दगडांच्या चुलीपेक्षा साधारण 30% इंधनामध्येच काम होतं। आणि याचं जर कंपॅरिझन आपण LPGशी केलं की जे युद्धजन्य परिस्थितीमुळे हे जे हॉटेल व्यावसायिक आमच्याकडे आकर्षित झाले, हे गेले आम्ही 10 वर्षापासून आम्ही याच्यात प्रयत्न करतोय। बल्क कुकिंगमध्ये शाळा, कॉलेज, हॉस्टेलमध्ये हे स्टोव्ह स्वीकारले गेलेत, पण हॉटेलमध्ये अजून झाले नव्हते। त्या इंधन टंचाईमुळे LPGच्या हॉटेल व्यावसायिक देखील इथे आकर्षित झालेत। आणि इथे माझे मित्र राजपूत सर जे उदय काठेवाड हॉटेल ते पण देखील आज डिलिव्हरी घेण्यासाठी इथे आले आहेत। तर त्यांना आम्ही हा लाईव्ह डेमो दाखवतोय की याच्यामध्ये तुम्हाला मी त्यांना ईश्वर सांगतो की जर LPGचा 100 रुपये खर्च असेल तर याच्यात तुम्हाला 30 किंवा 40 रुपयाच्या वरती इंधन खर्च असणार नाही। आणि या बऱ्यापैकी निर्धूर चुली आहेत। तर मी असं आवाहन करतो की सगळ्या हॉटेल व्यावसायिकांनी LPG वापरावाच, पण त्याच्याबरोबर बॅकअप प्लॅनमध्ये आपण या ग्रीन फ्युएलकडे देखील वळावं। याच्याने आपली इंधनाची बचत पण होईल। आपलं परकीय चलन जे आज आपण 86% म्हणतो की 80% तेच आपलं पेट्रोल डिझेल खरेदी करण्यात जातंय, तर त्याला देखील एक हे स्टोव्ह वापरून आपण एक प्रकारे देश सेवा करणार आहोत। तर मी सगळ्या हॉटेल व्यावसायिक आणि जे LPGच्या कुकिंगच्या रिलेटेड लोक असतील त्यांना आवाहन करतो की सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी अशा या ग्रीन फ्युएलकडे आणि या निर्धूर चुलींकडे वळावं। धन्यवाद। याच्यासाठी जो लागणारा जो काही खर्च आहे तो साधारणतः तुम्हाला किती आलेला आहे आणि ह्या शेगडीची किंमत जी आहे ती साधारणतः किती आहे? आणि ग्राहकांना जर तुम्ही या सगळ्या संदर्भामध्ये तुम्हाला जो काही खर्च आलाय तो कशा पद्धतीने, म्हणजे LPG गॅस खरेदीच्या तुलनेत याचा खर्च हा किती टक्क्यांनी कमी होताना पाहायला मिळतो? आता ही जी समोर चूल दिसते ही सांडा मेससाठी 50 लोकांसाठी 80 लोकांसाठी चालेल। आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी जिथे भाज्या करतात किंवा तळतात त्यांना फ्राईंग पॅनसाठी म्हणून हा इसेन्शियल 125 आम्ही सांगू हा घ्या। तर याची किंमत 15,000 रुपये आहे। आणि हा जो इसेन्शियल 200 आहे तर त्याची किंमत 30,000 रुपये आहे। तर मला वाटतं त्यांनी घ्यावे आणि ही त्यांच्यासाठी पण देखील स्मार्ट इन्व्हेस्टमेंट असेल, कारण हा जो इंधनाचा खर्च जो आहे तर जो इंधनामध्ये त्यांचे 50% पेक्षा जास्त जी बचत होणार आहे, तर माझ्या मते 1.5 ते 2 महिन्यामध्ये या सिस्टीमचे त्यांचे पैसे वसूल होतील आणि पुढे त्यांचा हा कायम एक सेव्हिंगचा एक त्यांना स्रोत मिळेल। तर लोकांनी त्याचा विचार करावा। नक्कीच आपण बघितलं की इंधनाला पर्याय म्हणून वेगवेगळे प्रकल्प जे आहेत ते समोर येत असताना धुळ्यातील MIDC मध्ये राहुल कुलकर्णी यांनी बायोमासच्या माध्यमातून, म्हणजे शेतातल्या वेस्ट मालापासून जो काही इंधनाचा हा जो काही प्रकल्प आहे तो तयार केलेला आहे। आणि सध्या या प्रकल्पाला धुळे शहर असेल, जिल्ह्यातून असेल आणि राज्यातल्या इतर जिल्ह्यातून असेल चांगली मागणी होताना पाहायला मिळते आहे। त्यामुळे एकंदरीतच टाकाऊतून टिकाऊचा जो काही आपला संदेश आहे त्यासोबतच नैसर्गिक संसाधनांचा वापर करूनच इंधनाचा जो काही वापर आहे तो करण्याचा उद्देश या निमित्तानं सफल होताना पाहायला मिळतोय। धनंजय दीक्षित, ABP माझा, धुळे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।